HSRP नंबर प्लेट बाबत एक मोठी बातमी आहे। HSRP नंबर प्लेट नसेल तर 16 जून नंतर RTO कार्यालयाची कामं बंद होणार आहेत। तसेच 30 जून नंतर गाडीला नंबर प्लेट नसल्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे। 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणं अनिवार्य करण्यात आलंय। HSRP नंबर प्लेट न लावल्यास RC बुकवरील पत्ता बदलणं, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, ना हरकत दाखला, वाहन विक्री करण्यास मनाई करण्यात येणार आहे। या संदर्भात कराड चिपळूण राज्य महामार्गावरून आढावा घेत ट्रॅफिक कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आहे। आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी पाहूया। सध्या मी कराड चिपळूण राज्य महामार्गावरती आहे आणि आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या प्रक्रिये संदर्भामध्ये सूचना करण्यात आलेल्या होत्या की HSRC नंबर प्लेट प्रत्येक वाहनाला बसवून घेण्यासाठी त्यांना काल मर्यादा दिलेली होती। त्या मर्यादा आहे ती आता 16 जूनला संपताना पाहायला मिळणार आहे आणि 16 जून नंतर जे वाहन जे आहे ते HSRC नंबर प्लेट नसेल तर त्याच्यावरती 1000 रुपये दंडाची रक्कम आहे ती वसूल करण्यात येणार आहे। या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्या बरोबर या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। जनजागृती झाल्यानंतर लोकांना खरं कळेल की HSRP नंबर प्लेट बसवून घेणं गरजेचं आहे। तर ज्यावेळेस आम्ही वाहने चेक करतो त्यावेळेस जे 2019 पूर्वीची वाहने आहेत त्यांना HSRP नंबर प्लेट करणं गरजेचं आहे। 2019 नंतरची वाहन आहे त्यांना ऑलरेडी कंपनीने किंवा शोरूमने नंबर प्लेट किंवा RTO कडून नंबर प्लेट आलेल्या आहेत। 16 जून पर्यंत ज्या HSRC नंबर प्लेट ज्यांनी बसवली नसेल त्यांची जी मुदत आहे ती आता 16 जूनला संपणार आहे। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।